शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्री राम, जय श्री राम, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. आजच्या या 14 गाव विकास समितीच्या माध्यमातून आपण हा राजीनामा सत्राचा हा आंदोलन नवी मुंबई महापालिकेच्या निषेधार्थ आपण इकडे सर्वजण करत आहोत. खरं तर अनेक वर्ष या 14 गाव विकास समितीच्या माध्यमातून ही 14 गावं नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावी याच्यासाठी अनेक आंदोलनं, अनेक उपोषणं, अनेक राज्य सरकार आणि महापालिका असेल, राज्य शासन असेल यांच्या दरबारी जाऊन आंदोलन केले आणि त्या आंदोलनाचा खरा तर सुगीचा दिवस 2024 मार्च या दिवशी आला आणि त्या दिवशी 14 गावातला की या नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावा असा जी.आर. निघाला. अतिशय आनंदाचं वातावरण या 14 गावामध्ये होत असताना कुठेतरी 14 गावामध्ये मिठाचा खडा पडला आणि विकासाला किल्ला पडला. त्याच्यानंतर लोकसभा झाल्या, त्याच्यानंतर विधानसभा झाल्या. अनेक विकास समितीच्या माध्यमातून त्यांचे पदाधिकारी असतील, 14 गावातले कार्यकर्ते असतील, माहितीचे कार्यकर्ते असतील, अनेक वेळा आपण ते शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, गणेशजी नाईक साहेब असतील आणि ज्याच्यासाठी प्रचंड मोठा लढा दिला, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली लढा केला ते रवींद्र चव्हाण साहेब असतील. आज आम्ही 14 गावं झालं पाण्यापासून वंचित आहोत, 14 गावं आरोग्यापासून वंचित आहोत, 14 गावं ही शाळेपासून वंचित आहोत. अशी अनेक कामं या 14 गावामध्ये, मग ते सर्व शेतकरी असतील, ते शेतकरी असेल, आगरी समाज असेल आणि अनेक कामापासून आपण ही 14 गाव वंचित. गेल्या विधानसभेमध्ये पण मी एक आमदार म्हणून जेव्हा गणेश नाईक साहेबांनी, गणेश नाईक खरं तर आपले सर्वांचे पालक होतो, गणेश नाईक सर्वांचे नेते आहेत, महायुतीचे नेते आहेत. गणेश नाईक साहेबांनी मागणी केली की जर 14 गावं नवी मुंबईमध्ये तुम्हाला घ्यायची असतील, त्यांचा विकास करायचा असेल तर आम्हाला 6,500 कोटी रुपये शासनाने डिक्लेअर करावं. मी नाईक साहेबांना सांगू इच्छितो की तुम्ही मोठे आहात, वरिष्ठ आहात, तुम्ही सत्तेमध्ये आहात, 6,500 कोटी का तुम्ही 12 कोटी जमा करू शकता तुमच्या एकटा शब्दा खातर. पण तुम्हाला माझी विनंती की 14 गावांचा विकास करायचा असेल तर तुमची साथ पाहिजे, एकनाथ शिंदे साहेबांची साथ पाहिजे, त्याचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, रवींद्र चव्हाण साहेब. त्या गावाला 14 गावांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला नवी मुंबईमध्येच घ्यावं कारण आमचा विकास झाला पाहिजे. अनेक हजारो एकर जागा आमच्याकडे आहेत, ते जागाही द्यायला तयार आहेत. मग तिथे महाविद्यालय असेल, हॉस्पिटल असेल, अनेक शासकीय कार्यालय असतील, ते द्यायला तयार आहेत. पण आमचा हा विकास झाला पाहिजे. माझी नाईक साहेबांना विनंती आहे की 14 गावांचा विकास आपण धीरे धीरे करू. पहिला पाण्याचा प्रश्न सोडू, आरोग्याचा प्रश्न सोडू, थोडे थोडे पैसे देऊ. मी विकास समितीच्या परब साहेबांना सांगू इच्छितो की मी जेव्हा निवडून आलो पहिला आम्ही विकास समितीच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना भेट, नवी मुंबईच्या महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही हेही सांगितलं की या बजेटमध्ये, येणाऱ्या बजेटमध्ये की 14 गावांसाठी तुम्ही तरतूद करावी. आयुक्त साहेब एकदम सकारात्मक आम्हाला उत्तर देतात आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काय होतं काय करत नाही आणि कामं थांबवली जातात. आज 14 गावातील लोक रडकुडीला आलेले आहेत की जायचं कोणाकडे. नाही इथे महापालिका कारभार करत, नाही इकडे सीओ कारभार करत. आज रोडची दुर्दशा झालेली आहे, दिवाबत्ती नाही, पाणी नाही. माझी विनंती आहे गणेश नाईक साहेबांना, कारण गणेश साहेबांच्या माध्यमातून ही विकास समिती स्थापन झालेली आहे. रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून नंदुरबार तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, सर्व पदाधिकारी, मी एक आमदार आहे. येणाऱ्या 30 तारखेला अधिवेशन आहे जूनला. हा आपण छोटेखानी आंदोलन छेडलंय, लक्ष्मीचे. आता आपण राजीनामा देत आहोत
मग माझी विनंती आहे, कोणी राजीनामा द्यायची आवश्यकता नाही, कारण तुम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत, सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत. नंदू परब साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोणी राजीनामा द्यायची गरज नाही. आपण पाहू, अजून आपण काही वेळ गेलेली नाही. आपण गणेश नाईक साहेबांची भेट घेऊ, देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊ, एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊ. आपल्या पाठीमागे रवींद्र चव्हाण साहेब आहेत, श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत. हे आपल्याला नक्की न्याय देतील आणि या 14 गावांचा विकास करतील. म्हणून आजचा जो आंदोलन आहे हा फक्त छोटे का नाही. मी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना कठोरपणे सांगतो की हा आमचा साधेपणाने आंदोलन आहे. उद्या असं व्हायला नको की आम्ही महापालिकेत 14 गावाची लोक शिरून काय तर दंगा होईल. दंगा म्हणून लिहा, हा माझा शब्द आहे एक आमदार म्हणून. कारण 14 गावं ही वर्षानुवर्ष आपल्या विकासासाठी, माझ्या गोरगरिबांसाठी. आज लक्ष्मण शेठ म्हणाले आम्ही 20-25 वर्षाला आंदोलन करतो. आता आमच्या युवकांना जरी चांगले दिवस येऊ द्या, जे युवक आमची पिढी निर्माण होतं त्यांना तरी युवकांना चांगली पिढी येऊ द्या, असं आम्ही मागणी करतोय. आणि माझी मागणी आहे शासनाकडे पण. मी रवींद्र चव्हाण साहेबांची आम्ही एक कामामुळे येऊ शकले नाही. परब साहेब इथे आले, मी त्यांना परब साहेबांच्या माध्यमातून रवी चव्हाण साहेबांना निरोप द्या की देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बैठक लावावी आणि हा 14 गावातला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर शक्यतो हा प्रश्न मिटवावा. नाहीतर मी एक आमदार म्हणून या पत्रकारांच्या माध्यमातून, गणेश नाईक साहेब पण आमचे नेते, या पत्रकारांच्या माध्यमातून जर हा झाला नाही तर 30 तारखेला त्या विधानसभेच्या पायरीवर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द देतो. आणि माझे 2 शब्द समोर जय हिंद. राजीनामा सुनील कुठे? अरे राजीनामा दाखवा. राजीनामे हातात घेऊन आलेत, खिशात घेऊन आलेत नाही का हातात पकडून आहे. मला एक फोटो काढा, फोटो पण काढा. मगाशी सांगितल्याप्रमाणे जरा असं पकडा. माननीय लावण्याचा प्रयत्न मी करतो आणि मी जिल्हाध्यक्ष म्हणून नंदूजींना पाठवतो. मला येण्या सुरुवातीला म्हणाले ते येतो, परंतु त्याची बैठक वेळ विलंब लागल्या कारणाने काही नंदूजींना पाठवलेलं आहे. मोरे साहेब आपल्या सकाळपासून आले, त्यांना निरोप मिळाला की हा आंदोलन आहे, राजीनामा देणार आहे. तर आमदार हे सकाळपासून आले आणि दोन्ही नेत्यांनी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे का आपले राजीनामा आम्ही घेत नाही, आम्ही स्वीकारत नाही, परंतु आपली मागणी जी आहे ती रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांच्या. कधी कधी 14 वर्ष होतात पण एका मिनिटात काम होतं. 14 दिवस म्हणजे भरपूर आहेत या विषयासाठी. माझी या सर्व 14 संघर्ष समितीला माझं निवेदन आहे, माझी त्यांना विनंती आहे की आता मोरे साहेब असतील आणि मी असेल, आम्ही दोघंही मिळून, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि शिवसेनेचे आमदार म्हणून आम्ही दोघंही लक्ष घालून या संपूर्ण राष्ट्रवादीचे पण जसं आम्ही महायुतीचे सगळे मिळून आम्ही यात लक्ष घालणार आहोत. आणि रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची बैठक घेऊ. त्या बैठकीला आपले आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, खासदार साहेब असतील आणि गणेश नाईक साहेब असतील, अशी आम्ही एक बैठक लावून हा विषय जो संघर्ष समितीने जो महानगरपालिकेमध्ये समाविष्ट ठेवण्याचा जो विषय आहे हा 14 दिवसाच्या आतमध्ये निकाली काढू असं यांना मी आश्वासित केलेलं आहे. आणि आम्ही दोघंही म्हणजे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी तिघंही एकत्र असल्यावरती मला असं वाटत नाही की कुठलं काम नाही होणार. दुसरा एक प्रश्न माझा, त्यांच्याशी जे चर्चा करायची ते आमचे माननीय कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब बोलतीलच. त्यांनी काय आश्वासन दिली आणि का त्यांनी पाळली नाही आता ते त्यांच्याशी चौकशी करून त्याच्याशी बोलतील. पण मी ह्या सर्व जे ही हकीकत आहे ही चव्हाण साहेबांपर्यंत 100% पोहोचेल. ते स्वतः येणार होते पण ABVPचा एक सत्र चालू आहे त्यामध्ये येऊ शकले नाही. तिथे सगळी संघाची सगळी बैठक आहे, तिथे सगळे ABVPमध्ये येऊ शकले नाही म्हणून मी मला पाठवलं. थोडासा मला उशीर झाला पण मी वेळेत आलो. 14 गावातल्या विकास समितीच्या माध्यमातून अनेक वर्ष आंदोलन छेडली असता गेल्या मार्च 25ला राज्य शासनाने GR काढून विकास समितीच्या माध्यमातून 14 गावांचा अतिशय आनंदाचा उत्सव साजरा केला गेला त्यावर्षी. पण कुठेतरी मिठाचा खडा पडला आणि 14 गावांचा विकास रखडला. मी आमदार झाल्यानंतर विकास समितीचे सर्व पदाधिकारी, आमचे पक्षाचे पदाधिकारी आणि आम्ही आयुक्तांची भेट घेतली असता आम्ही आयुक्तांना अनेक मागण्या केल्या की बाबा येणाऱ्या बजेटमध्ये 14 गावांसाठी तरतूद करावी. राज्य शासनाने GR काढून
ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेतलेली आहेत. तिथे जी जी कामं असेल म्हणजे दप्तर जमा करण्याचं काम असेल, आरोग्य सुविधेचं काम असेल, तुमचा पाण्याचा विषय असेल, रस्त्यांची विषय असेल, ही कामं तुम्ही ताबडतोब चालू करा. त्या दिवशी आम्ही सर्व समितीचे पदाधिकारी होते त्यांच्यासमोर आम्हाला आयुक्तांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब कामं करू आणि कामही चालू झाली. पण पुढे काय झालं मला माहीत नाही. पण आता खरं तर आज आम्ही 14 महिने झाले त्रासून गेलेलो आहोत. कारण अनेक वर्षानुवर्ष आंदोलन करून सुद्धा जर 14 गावांची कामं होत नसेल तर मग जायचं कुठे. आम्ही सत्ताधारी आहोत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचा सरकार आहे, तरी पण आमची कामं होत नसेल तर मग आम्ही जायचं कुठं. म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की आपण राजीनामा देऊ. मग भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आले की बाबा, आणि मीही सांगितलं की राजीनामे देऊ नका. हा प्रश्न लवकरात लवकर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल, यांच्या इथे बैठक लावू. सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, आणि हा प्रश्न तातडीने निकालीत काढला जाईल असं आम्ही जिल्हाध्यक्षांनी सांगितलं. मीही सांगतोय, पदाधिकारी सांगतोय. नाही झालं ते 30 तारखेला अधिवेशन आलेलं आहे. मी खरं तर आयुक्तांवर ताशेरा उडतोय, कारण आयुक्तांचं काम आहे काम करणं. एकदा राज्य शासनाने महापालिकेत गावं काढण्याचा जी आर दिला असेल तर मग कोणी असू द्या, कुठलाही पक्षाचा असू द्या, त्याचा न ऐकता ते 14 गावांचा विकास केला पाहिजे. म्हणून मी आयुक्तांवरही नाराजी आहे आणि तो प्रश्न मी विधानसभेत मांडणार.